नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये वयोश्री योजना सुरू झाली आहे. तर मित्रांनो, काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना? या योजनेचे स्वरूप काय आहे? त्यासाठी कोण पात्र आहे? कोणते फायदे आहेत? तर या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया मित्रांनो, वयोश्री योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना यामध्ये 65 वर्ष वय व त्यापुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना शासनाने आणली आहे. यामध्ये त्यांना कोणता लाभ मिळणार आहे, कोणते फायदे आहेत, हे संपूर्ण माहिती पाहूया. मित्रांनो, राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांचं जीवन सुखकर करण्यासाठी ही योजना आहे. तर यामध्ये त्यांना वयानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार इत्यादी मानसिक स्वास्थ्य आणि अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. तर याबाबत ही GR आहे. तर संपूर्ण GR पाहूया. मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्र शासनाने हा GR पास केला आहे 6 फेब्रुवारी 2024 रोजी. तर या योजनेचे स्वरूप काय आहे पाहूया सविस्तर. मित्रांनो, प्रस्तावनामध्ये पाहूया. यामध्ये सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या मित्रांनो 11.24 कोटी आहे. तर त्यापैकी सदस्य 65 वर्ष व त्यावरील अंदाजित एकूण 10 कोटी 12 लाख इतके आहेत. तर मित्रांनो, यामध्ये जवळपास 1.5 कोटी लोकसंख्या आहे. त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगाचा सामना करावा लागतो. तसेच सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्यरेषेखालील संबंधित दिव्यांग, दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेमुळे सामान्य साधने, उपकरणे पुरवण्याची वयोश्री योजना सुरू केली आहे. त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी गतिशीलता, संप्रेषण, मोकळेपणा येण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. तर या योजनेमध्ये मित्रांनो शासन निर्णय काय आहेत ते पाहूया. शासन निर्णयामध्ये मित्रांनो तरतूद आहे ती म्हणजे राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानात परत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगासने इत्यादी साधनांसाठी त्यांना मानसिक स्वास्थ्य आणि एक फिटनेस येण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबत GR काढला आहे. तर यामध्ये मित्रांनो योजनेचे स्वरूप काय आहे संपूर्ण माहिती पाहूया. यामध्ये या योजनेचे स्वरूप यामध्ये राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्यांना वयोमानात परत येणारे जे काही शारीरिक विकलांगता आहे, अशक्तपणा आहे, अपंगत्व आहे यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता सदर योगोपचार असेल, ते केंद्र असेल, खर्च असेल, त्या सर्वांसाठी एकंदरीत शासन मदत करणार आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी. तर यामध्ये प्रबोधन व प्रशिक्षणकरिता एक रकमी 3,000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात येणार आहेत. मित्रांनो, DBT मार्फत हे पैसे येणार आहेत. एक वर्षाकाठी 3,000 रुपये ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार आहेत. मित्रांनो, योजनेमध्ये काय काय मिळणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी, तर यामध्ये संपूर्ण माहिती आहे. तर यामध्ये मित्रांनो जे काही साधने आहेत तर त्यामध्ये श्रवण यंत्र मिळणार आहे. त्याचप्रमाणे ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, जी काही आधारासाठी काठी असते तर ती काठी, त्याचप्रमाणे व्हीलचेअर मिळणार आहे. त्याचप्रमाणे फोल्डिंग वॉकर या साधना खरेदीसाठी शासन मदत करणार आहे दुर्बल ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्याचप्रमाणे कमोड खुर्ची, ज्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्याला त्रास यासाठी कमोड खुर्ची. त्याचप्रमाणे नी ब्रेस, लंबर बेल्ट, जे काय ज्यांना पाठीचा त्रास आहे किंवा कण्याचा त्रास आहे तर अशासाठी लंबर बेल्ट आहे. त्याचप्रमाणे सर्वायकल कॉलर. तर अशी संपूर्ण साधने आहेत मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी शासन यांना खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले, तसेच राज्य शासनाने नोंदणी करण्यात आलेले योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल शासनाच्या जे काही शासनाने निर्धारित केलेल्या या प्रशिक्षण केंद्रामध्ये. त्याचप्रमाणे मित्रांनो निधी वितरण कसं होणार आहे, DBT मार्फत येणार आहेत, पण कसे पैसे या लाभार्थ्यांना मिळणार आहेत. तर यामध्ये मित्रांनो राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. त्याप्रमाणे थेट लाभ देण्यात येणार आहे. वितरण DBT मार्फत, मध्ये कोणता एजंट नाही.
डायरेक्ट पैसे सदर ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. 3,000 रुपये वर्षाकाठी, वर्षातून एकदा हे पैसे मिळणार आहे. त्यानंतर शिबिराचे आयोजन मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्यात कानाकोपऱ्यात पसरले आहेत. असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण, पॉप्युलेशन बेस्ड स्क्रीनिंग व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत ही योजना राबवण्याचा विचार शासनाचा आहे. विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेची लाभार्थ्यांना तपासणी करण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो, लाभार्थी 5 मुद्दा आहे, तो म्हणजे लाभार्थ्याची तपासणी, प्रवास, अल्पोहार, विशेष आर्थिक सहाय्य, अनुदान, थेट लाभ वितरण DBT मार्फत अदा करण्यात येणार आहे. न्याय व विशेष सहाय्यक विभाग, मंत्रालय, आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल. त्यानंतर मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्या अंमलबजावणी देखरेख व नियंत्रण असेल. त्याचप्रमाणे मित्रांनो, जे काही राज्य नोडल एजन्सी यंत्रणा प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे, लाभार्थ्याकडून आवश्यक कागदपत्रे अंमलबजावणी देखरेख सहाय्य करणे, उद्देश नोडल सर्व योजनेअंतर्गत लाभार्थी निवड, योजना अंमलबजावणी उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे. मित्रांनो, ही समिती नेमली आहे शासनाने सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी. त्यानंतर मित्रांनो, लाभार्थी पात्रता निकष. आता मित्रांनो, जे नागरिकांना ही लाभ मिळणार आहे तर त्यांच्यासाठी कोणते निकष आहेत, कोणती पात्रता आहे पाहूया. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक, ज्या नागरिकांनी दिनांक 31/12/2023 रोजी पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असावीत, असे नागरिक पात्र समजण्यात येतील. ज्या व्यक्तीचे वय 65 आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यास स्वीकार्य असेल. त्यानंतर मित्रांनो, लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारचा इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकता. मित्रांनो, त्यानंतर आहे पुढचा मुद्दा, उत्पन्न मर्यादा. तर यामध्ये उत्पन्नाची मर्यादामध्ये लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्याचे स्वयं घोषणापत्र सादर करावे लागणार आहे. सदर व्यक्तीचे मागील 3 वर्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थी स्वयं घोषणापत्र सादर करावे लागणार आहे. मात्र 2 वर्ष दोषपूर्ण, अकार्यक्षम उपकरणे इत्यादीच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते. त्यानंतर मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात ₹3,000 थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक इनव्हॉइस प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपकरण CPSU संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल. मित्रांनो, तुम्हाला जे काही शासन यासाठी लाभ देणार आहे 3,000 रुपये, तर त्यासाठी तुम्हाला ते सदर उपकरण खरेदी करावे लागणार आहे. ज्या उपकरणासाठी तुम्ही अर्ज केला आहे तर ते उपकरण तुम्हाला खरेदी करून त्याचे 30 दिवसाच्या आत शासन दरबारी तुम्हाला खरेदी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. अन्यथा सदर पैसे हे तुमच्याकडून शासन वसूल करू शकते. त्यानंतर निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% महिला असतील तर योजनेची आवश्यक कागदपत्रे. मित्रांनो, या योजनेसाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे तर यामध्ये तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं आहे. तुमचं आधार कार्ड हे लागणार आहे. आधार कार्ड नसेल तर मतदान कार्ड चालेल. मित्रांनो, मतदान कार्ड किंवा आधार कार्ड दोन्हीपैकी कुठला एक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर 2 नंबरला राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स. तुमच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेची अकाउंट पाहिजे, त्याचं बँक पासबुक तुमच्याकडे असावं, त्याची झेरॉक्स लागणार आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागणार आहेत या योजनेसाठी.
त्यानंतर स्वयं घोषणापत्र, तुमचं स्वयं घोषणापत्र प्रमाणपत्र यासाठी लागणार आहे. त्यानंतर शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, तुमची ओळख परेड होण्यासाठी इतर कागदपत्र जे असतील ते सुद्धा यासाठी चालणार आहे. तुमचे शासकीय ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा इतर कुठलंही शासकीय ओळखपत्र, तुमच्याकडे आयडेंटिटी कार्ड असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही होती या योजनेची कागदपत्रे. तर संपूर्ण ही अशा पद्धतीने योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 65 वर्ष च्या पुढचे व्यक्तींसाठी सदर ह्या वस्तू खरेदी करण्यासाठी शासन मदत करणार आहे. चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, फोल्डिंग वॉकर, कमोड, खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सायकल कॉलर ह्या वस्तू खरेदी करण्यासाठी शासन तुम्हाला मदत करणार आहे. त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्यासाठी जे काही मनस्वास्थ्य केंद्रे असतात तर त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण देणार आहे शासन. तर ही सदर योजनेची GR होता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, सदर योजनेचा फॉर्म आहे तर तो फॉर्म आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. त्यानंतर सदर हे GR पाहण्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक दिलेली असेल. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढील योजनाची माहितीसाठी प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.